मुसळधार पावसाने सोलापुरातील नद्या प्रवाहित होत आहेत। शहरालगत वाहणारी आदिला नदी आता प्रवाहित होत आहे। बाळे, अवंतीनगर, पाटील वस्ती, दे गावात पाणी शिरलेलं आहे। प्रत्येक भागात प्रशासनाकडून आता सूचना देण्यात आलेल्या आहेत। नदीवरून जाणारी नागरी वाहतूक पोलिसांनी बंद केलेली आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी आढावा घेतलाय। सोलापूर शहराच्या लगत असलेल्या आदिला नदीला जे आहे ते मुसळधार पावसामुळे पूर आल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी ही आदिला नदी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या आदिला नदीला जो आहे तो पूर आलेला आहे। सोलापूर शहरात काल जो आहे तो मुसळधार पाऊस पडला होता आणि या मुसळधार पावसामुळे आदिला नदीला पूर आलेला आहे। मात्र आदिला नदीच्या काठी असलेल्या घरांमध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे। आदिला नदीच्या काठी असलेलं हे वसंत विहार जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या वसंत विहाराच्या परिसरामध्ये जे आहे ते पाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी नागरिक देखील जे आहे ते या पाण्यातून फिरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या नागरिकांचं देखील जे आहे ते या पाण्यामुळे अडचणी जे आहेत ते त्यांना निर्माण झालेल्या आहेत। एकंदरीतच पाहिलं गेलं तर आदिला नदीला पूर जो आहे तो एवढा मोठा पहिल्यांदाच आल्यामुळे या ठिकाणचे असलेल्या वसंत विहार जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये या ठिकाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून जे आहे ते योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती देखील महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।